नाही नाही, तुम्ही बॅगा गाडीत टाकल्या असतील तर काढून घ्या परत. अहो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम नाही होणार आहे. नाही, नीरज आलाय पण लग्नासाठी ना तो नाही म्हणतोय. अहो नाही नाही, अहो तसं काही नाहीये. नाही, तसं जर असतं ना तर त्याने आम्हाला स्पष्ट सांगितलं असतं. अहो अशी गंमत करेल का कोणी? नाही, आमचा नीरज वाईट नाहीये. हो, खूप चांगला आहे आमचा नीरज. आणि आमची नुपुरही चांगली, तिचंही सगळं छान होईल. अहो जगात मुलांची कमतरता आहे का कुठे? छान मुलगा मिळेल तिला. नाही, लग्न ठरलं ना की नक्की तुम्हाला फोन करून कळवीन, ना तेव्हा या. अच्छा आईसाहेब प्लीज, तुम्ही कोणीच का मला समजून घेत नाही आहात. आणि लहानपणी ठरलेल्या गोष्टी आत्ता का धरून बसलात? धरून बसलात म्हणजे काय? दामोदररावांच्या बंगल्यात उभं राहून असं बोलायला तुमची जीभ धजावते तरी कशी? शब्दाची किंमत आम्ही जाणतो. शब्द दिला होता त्यांना, म्हणूनच त्या बाईला माझ्या खोलीत राहायला जागा दिली ना मी. नाहीतर कोणती बायको अशी सवतीला उरावर घेऊन बसेल. पण नाही, आम्ही शब्द दिला तो पाळला. आणि तू खुशाल दिलेला शब्द मागे घेतोस. पण आईसाहेब, मी कधी शब्द दिला होता आप्पासाहेबांना? तू दिला नसशील, पण तुझ्या आई वडिलांनी तर दिला की नाही? तुझं आणि नुपूरचं लग्न या घरात व्हावं अशी दामोदररावांची इच्छा होती. आणि आम्ही तसं त्यांना वचनही दिलं होतं. जर तसं झालं नाही तर हे घर पाडून त्यावर टावर कसं उभा राहणार? आणि आपण सगळे कुठे राहायला जाणार? आईसाहेब आईसाहेब आईसाहेब, नुपूरचं लग्न ह्या घरात झालं अशी मतलब ना? ते होईल ना, फक्त दुसऱ्या मुलाशी होईल. पण आईसाहेब, हे दत्तक वगैरे जाणं हा हट्टीपणा प्लीज सोडा ना. अशाने कशी मुलं मिळणार? म्हणजे कोण तयार होईल दत्तक जायला? ते काही मला सांगू नकोस. तुला जे काही सांगायचं असेल ना ते दामोदररावांना सांग. हे बघ, मी आता काहीही करू शकत नाही. माझे हात बांधलेले आहेत. आप्पासाहेब प्लीज, आता तुम्हीच काहीतरी करा. आई साहेबांना समजावा. माझी शपथ आहे तुम्हाला. हॅलो, हा बोल. हा हा, शपथा घालतोय. अरे देशपांड्या, तोंड बघ. स्वतःला लग्नाची शपथ पाळता आली नाही तर दुसऱ्याची शपथ काय पाळणार आहेस? तू नाही आणून ठेवलेस त्या बाईला माझ्या उरावर? आणि रोज तिचं तोंड बघायला हवं नाही का तुला? नाही, फोटो उलटा टांगला ना तर याद राखा, तोंड सुद्धा बघायला मिळणार नाही तिचं. आणि लक्षात ठेवा, नाही नुपूरचं लग्न शैलाच्या मुलाबरोबर लावून दिलं ना तर नाव सांगणार नाही देशपांडे. आईसाहेब, इंटरेस्टच संपून जातो सगळा. मग आपण असं करूया का, दिग्विजय किंवा राजरत्नदीप अशा नावाची मुलं शोधूया. हा ऍक्च्युली नाही नाही, पण नको. उखाणा घेताना खूप प्रॉब्लेम होतो ग. बघ असा होता उखाणा. मग देशपांड्यांचा वाडा टेकू लावून उभा आहे ऐटीत. देशपांड्यांचा वाडा टेकू लावून उभा आहे ऐटीत. राजरत्न दीप रावांचं नाव घेते साखराणा वाटीत. नाही ग, चुकतंय मीटर. मीटर नाही, तुझी रिक्षाच चुकलीये. नको का असं करूस. हे बघ, जे काय झालं ते गंगेला मिळालं. आता जे येणार आहे ना त्याचा स्वीकार कर. असा कसा स्वीकार कर? नीरजनी नकार दिला तिचं खूप वाईट वाटतंय मला. नीरजचं नाही ग, शैला आत्यामध्ये मी माझी सासू बघत होते. मी ठरवलंय, मला शैला आत्या सारखीच सासू हवी, जिला ना मी सासू आई म्हणेन, नाही तर सासूई. नको ग मनाला लावून घेऊ जसं. ग मला तर स्वप्न सुद्धा पडलं मम्मी. जयंत काका खूप दारू पिऊन आलेत आणि त्यांनी शैला आत्यावर हात उगारलाय. आणि मम्मी मध्ये येते आणि त्यांचा हात पकडते आणि म्हणते, मामांची खबरदार जर माझ्या सासूच्या अंगावर हात उगारात. अरे देवा, मग जयंत भाऊजी काय म्हणाले स्वप्नात? अगं मला जाग आली नंतर. शिबाई, पण मी ठरवलंय, मी माझी सगळी स्वप्न या कागदावर लिहून काढणार आहे. मम्मी, अगं नीरजच्या बाबतीत नवरा कसा हवा याचा काही चॉईसच नाही मिळाला ग मला. म्हणून मी नवऱ्याच्या बाबतीत काहीच विचार नाही केला. सगळं त्याला मॅच करत राहिले. इनफॅक्ट लग्नामध्ये त्याच्या हाईटला सूट होईल एवढे हिल्स बसवून घेतले. पण आता मला चान्स मिळालाय ना, तर मग मला छानच नवरा हवा. डॅशिंग पण शांत स्वभावाचा, स्मार्ट,
ओव्हर स्मार्ट नको हं? पण त्याच्या नावातच नाही तर त्याच्या आवाजात सुद्धा 10 किलोंचं वजन हवं. पण भारदस्त वगैरे नको आवाज. गुड मॉर्निंग सर. पेपर्स नाही आले? नाही म्हणजे येतील, लवकरच येतील. तुला चांगलं माहिती आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पेपर झाले की आत पाठव. येस सर. सर पेशंट आतमध्ये बसले. काय रे किती उशीर. सर यायच्या आत पेपर नेऊन ठेवावे लागतात मला. मी काय म्हणतो, सरांना एवढे पेपर लागतात कशाला? सरांना जेव्हा राग येतो ना तेव्हा तो शांत व्हायला ते पेपर फाडतात. यांचा राग शांतच झाला नाही तर, किंवा पेपरच संपले तर? मी तुला तर मग? वेळाचा डॉक्टर दिसतो? हा? नाही मग कोण आहे मी? डॉक्टर. अरे मलाच काय सांगतो मी डॉक्टर आहे ते? कसला कसला डॉक्टर आहे? सायकेट्रिस्ट. हो ना, मग ये. बस इकडे बस. मला सायकॅट्रिस्टचं स्पेलिंग लिहून दाखव. ले ले. एस पासून चालू होतं सायकॅट्रिस्टचं स्पेलिंग. एस पासून चालू होता. मी सांगतो तरी PSYCHIATRIST कळलं? सायकॅट्रिस्ट म्हणजे मी. आता यापुढे इथे येताना सायकॅट्रिस्टचं स्पेलिंग नीट पाठ करून यायचं आणि मी कोण आहे हे सुद्धा नीट लक्षात ठेवायचं. नॉनसेन्स. इदं तिदं दाही 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 कदाची विवांबुद्रुक खालची आळी मधली वाडी. मधलीवाडी गाव कुठलं तुमचं? गुड क्वेश्चन. पण काय आहे, हा माझ्या गावचा पत्ता नाही, शांती मंत्र आहे. शांती मंत्र मनाच्या शांतीसाठी. सो कसं वाटतंय आता तुम्हाला? छान वाटतंय. अहो मग बसा ना, घाबरताय कशाला? नको, मी नंतर येतो ना डॉक्टर. मी नंतर येतो. अहो बसा ना. हा? बसा ना. हो अनिकेत, नीरज बोलतोय. हा, आय एम सॉरी नीरज. बोल, कसा आहेस? मी मस्त आहे रे, पण तुला काय झालं? तू का असं बोलतोयस? काही नाही यार, लोक काय समजतात काय? तू मला सांग, मी काय तुला वेड्यांचा डॉक्टर वाटतो? गॉड डॅम, आय एम अ सायकॅट्रिस्ट. सायकॅट्रिस्ट कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती ही वेडीच असली पाहिजे का? तुला सांगतो, मला कोणी वेड्यांचा डॉक्टर म्हटलं ना की खूप राग येतो मला. अनिकेत, रागावर कंट्रोल करण्यासाठीच तू सायकॅट्रिस्ट झालास ना? हो, पण लोक वेड्यांचा डॉक्टर म्हणून त्या रागाला फोडणी देतात. तुला सांगतो, असं वाटतं एकेकाला शॉक ट्रीटमेंट द्यावी. बरोबर, तू शांत हो, शांत हो. मी शांतच आहे रे. बरं ऐक, आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. हा, मी तुला माझ्या मामाच्या मुलीबद्दल सांगितलं होतं ना? चांगली मुलगी आहे ना ती. मग तू ओळखतोस ना तिला नीट? अनिकेत, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? होच नीरज. मग आत्ताच्या आत्ता ताबडतोब निघून ये, मी तुला पत्ता पाठवतो. आता? हो, आत्ता. ओके, येतो मी. आई, अरे कर ना तू. अनिकेतला तिच्या रूम मध्ये घेऊन जा पटकन. कुणाच्या? कोणाशी लग्न करायला आलं तू? यांना बघायला आलोय डॉक्टर आहात ना तुम्ही? म्हणून काय झालं? माझ्याही काही अपेक्षा आहेत. दिस इज टू मच. अहो पैसे घ्या हवं तर. काय बोलताय तुम्ही?